चला आज बनवूया वाटाणे भात, या तर तुम्ही याला पुलाव पण बोलू शकता। त्यासाठी आपण एक वाटी इथे तांदूळ घेतले। तर तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून याला अर्धा तासासाठी भिजत ठेवूया। तर स्वच्छ धुवून घ्या तांदूळ। मी इथे कोलम घेतले, तुम्ही तुमचा कुठल्याही घरात जो रेग्युलर वापरता तो तांदूळ घेतला तरी चालेल। त्यानंतर इकडे 2 मोठे चमचे तेल टाकले टोपामध्ये। बेसिक खडे मसाले घेतले, तेजपत्ता, दालचिनी, मोठी इलायची, चक्री फूल आणि 2 लवंगा। जास्त काही मसाले घ्यायचे नाही। त्यानंतर 1 चमचा जिरे टाकायचे। 2 मोठे कांदे असे उभे स्लाइसमध्ये कट करून घेतले। तर 4 हिरव्या मिरच्या टाकायच्या आणि कांदा छान आपल्याला गुलाबी होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा। गॅसची फ्लेम मी इथे फास्ट ठेवली। तर इथे बघा अद्रक आणि लसूण मी ठेसून घेतला 1 चमचा एवढा भरून। अद्रक लसूणाचा ठेसून घेतला ना तर पुलावला चव खूप छान लागते। त्यानंतर इथे भाज्या घेतल्यात बघा, तुम्ही भाज्यामध्ये बघू शकता फरसबी, वाटाणा, गाजर, शिमला मिर्च आणि 1 बटाटा घेतलाय। तुम्ही तुमच्या आवडीच्या कुठल्याही भाज्या घेऊ शकता। एक एक करून या भाज्या याच्यात टाकायच्या आता। त्यानंतर याच्यामध्ये चवीप्रमाणे आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि भाज्या 3 ते 4 मिनिटासाठी बघा स्लो गॅसवर छान फ्राय करून घ्या। त्यानंतर आपण याच्यामध्ये 1 चमचा गरम मसाला टाकूया। तांदूळ अर्धा तास भिजून घेतले होते, ते चाळून घेतलेत बघा व्यवस्थित चाळणीमध्ये। आता पूर्ण तांदूळ याच्यात टाकायचे आपल्याला, व्यवस्थित हलक्या हाताने याला मिक्स करायचं आणि जेवढे तांदूळ येते त्याच्या डबल पाणी घालायचं याच्यामध्ये। आता तुम्ही याला वाटाणे भात पण बोलू शकता, पुलाव, झटपट असा पुलाव पण बोलू शकता। तर याचं उकळी आल्यानंतर याला 5 ते 6 मिनिटासाठी स्लो गॅसवर ठेवायचं, म्हणजे व्यवस्थित भात आपला दमेल। तर बघा 5-6 मिनिटं झाल्यानंतर आपला इथे हा पुलाव तयार झाला आहे झटपट असा। तर तुम्ही बघू शकता एकदम मोकळा तयार झाला आहे बघा। आणि असा झटपट तुम्ही मुलांना हेल्दी भरपूर भाज्या घातलेला पुलाव देऊ शकता। तर तुम्ही बघू शकता हे बघा मोकळा झाला आहे। तर कोणाकोणाला आवडतो असा पुलाव, व्हिडिओ आवडला असेल ना तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगा कसा झाला आहे ते। धन्यवाद।